नमस्कार, मी सौ मयुरी नरावार. अम्मा न्यूज मराठी बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे. पाहूया आजच्या ठळक बातम्या. प्रजासेवा भवन मध्ये नित्य अन्नदान, कंदी श्रीनिवास रेड्डी यांच्या सेवेचे कौतुक. लोक अदालतीचा लाभ घेण्यासाठी मुख्य न्यायमूर्ती वरप्रसाद यांनी जास्तीत जास्त प्रकरणे निकाली काढण्याची सूचना. 2 दिवसांपासून पाऊस सुरू, पिकांना जीवनदान मिळाल्याने शेतकरी आनंदी. आजच्या सविस्तर बातम्या. सर्व दानामध्ये अन्नदान हे सर्वश्रेष्ठ आहे. काँग्रेसचे प्रदेश नेते कंदी श्रीनिवास रेड्डी यांनी आपल्या समाजसेवेच्या कार्यक्रमांनी लोकांची मने जिंकली आहेत. KSR फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी प्रजासेवा भवनात नित्य अन्नदान चालू केले. शेकडो लोक आपली भूक भागवत आहे आणि कंदी श्रीनिवास रेड्डी हे आपले औदार्य दाखवत आहे. असे अन्नदान करणे आजपर्यंत कोणत्याही नेत्याने केले नाही, पण कंदी श्रीनिवास रेड्डी नियमितपणे असे अन्नदान करत आहे आणि लोक त्यांना आशीर्वाद देत आहे. राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रकरणे निकाली काढता यावी यासाठी पक्षकारांना जागरूक करावे अशी सूचना जिल्ह्याचे मुख्य न्यायमूर्ती VRR वरप्रसाद यांनी केली आहे. पुढील महिन्यात 9 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालत आयोजित करण्याच्या दृष्टीने जिल्हा केंद्रातील न्यायालयाच्या आवारात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यांनी विमा कंपन्या, बँका आणि RTC अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि विविध मुद्द्यांवर विस्तृत चर्चा केली. या बैठकीत न्यायाधीश प्रमिला जैन, दुर्गा राणी, बार असोसिएशनचे अध्यक्ष एनरेला नागेश आदी उपस्थित होते. जिल्हा मुख्य न्यायमूर्ती VR वरप्रसाद म्हणाले की लोक अदालतीमध्ये निकाली निघालेल्या प्रकरणांना पुढील अपील करण्याचा पर्याय नसून दोन्हीही पक्षांनी मध्यस्थीने प्रकरणे सोडवावीत, पक्षकारांना जाणीव करून द्यावी, जेणेकरून मोठ्या प्रमाणात प्रकरणे निकाली काढता येईल अशी सूचना करण्यात आली. You know very well the purpose and object of the today's meeting. We are all the stakeholders, be it the bench, advocates, insurance companies, banks, or whatever it is. We are all the stakeholders in the process of settling the matters in forthcoming Lok Adalat, scheduled to be held on 9th September 2023. Our common and combined endeavor is to settle as many cases as possible in the forthcoming Lok Adalat. What is the object in settlement of MVOPs in Lok Adalat is, number one, immediately the compensation will be paid to the needy persons, that is the injured
are the legal representatives of the deceased families. आयुष्यातील अस्मरणीय आठवणी आणि गोड क्षण टिपणे केवळ छायाचित्राच्या माध्यमातूनच शक्य आहे आणि छायाचित्राच्या माध्यमातून प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू आणणाऱ्या छायाचित्रकारांची कामगिरी आखण्यायोग्य आहे. जागतिक छायाचित्र दिनानिमित्त जिल्हा छायाचित्र व व्हिडिओग्राफर असोसिएशनच्या वतीने शहरातील एका खाजगी सभागृहात छायाचित्रण दिन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. प्रथम ज्योती प्रज्वलित करून कार्यक्रमाला सुरुवात केली. पहिल्या छायाचित्राचे निर्माते लुईस जॅक्वेस मांडे डगुरे यांच्या फोटोला मोठी श्रद्धांजली दिली. नुकत्याच झालेल्या छायाचित्र स्पर्धेमध्ये आपल्या कलागुणांचे दर्शन घडवणाऱ्या अनेक छायाचित्रांचे उपस्थितकारांनी प्रमाणपत्र व बक्षिसे देऊन कौतुक केले. नंतर रक्तदान शिबिरात अनेक छायाचित्रकारांनी स्वेच्छेने रक्तदान केले. आदिलाबाद जिल्ह्यात गेल्या 2 दिवसापासून सुरू असलेल्या मध्यम पावसामुळे शहरातील सखल भागासह रस्ते जलमय झाले आहे. सकाळी कार्यालयात जाणारे कर्मचारी, शाळा महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना पावसामुळे काही अडचणीचा सामोरे जावे लागत आहे. दुसरीकडे पावसाने पिकांना जीवनदान दिल्याने शेतकरी आनंद व्यक्त करत आहे. जवळपास 20 दिवसांनंतर पाऊस पडल्याने शेतकरी आनंदात आहे. सुकण्याच्या अवस्थेत पोहोचलेली पिके पावसाने संजीवनी दिल्याचे दिसत आहे. आरटीसी आदिलाबादच्या लोकांना आणि प्रवाशांना चांगली बातमी देत आहे. या श्रावण महिन्याच्या स्मरणार्थ आरटीसी अधिकारी विवाह सोहळा आणि इतर शुभ कार्यासाठी विशेष बसेस उपलब्ध करून देत आहे. एका ठिकाणी 30 प्रवासी कोणत्याही शुभ कार्यासाठी जात असतील तर ती बस त्यांना पाठवण्याची पावले उचलत आहे. आदिलाबाद आरटीसी डेपो मॅनेजर कल्पना यांना या संधीचा लाभ घ्यायचा आहे आणि आरटीसीला फायदेशीर बनवण्यासाठी त्यांचे योगदान देऊ इच्छित आहे. इतर तपशिलासाठी स्टेशन मॅनेजर किंवा डेपो मॅनेजर यांच्याशी संपर्क साधण्याचे सुचवले जात आहे.
युनायटेड मेडिकल अँड हेल्थ एम्प्लॉईज युनियन CITUच्या जिल्हा समितीच्या वतीने कोणत्याही लेखी चाचणीशिवाय कॉन्ट्रॅक्ट ANM नियमित करण्यासाठी आणि नेहमीप्रमाणे सुरू ठेवण्यासाठी पुकारलेला संप 5व्या दिवशी पोहोचलेला आहे। त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी पावसाची पर्वा न करता छत्रा हातात धरून निषेध केला, निदर्शने केली। आदिलाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रहार शिबिरापासून सुरू झालेली ही रॅली कोमरम भीम चौक, NTR चौक, RTC बसस्थानका मार्गे छावणीत पसरली। राज्य सरकारने सार्वजनिक आरोग्याचा विचार करून कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने काम करणाऱ्या ANMना नियमित करावे अशी मागणी केंद्रीय जिल्हा मुख्य सचिव नवीन यांनी केली आहे। तोपर्यंत संप मागे घेण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे। बातमी संपण्यापूर्वी पुन्हा एकदा ठळक बातम्या। प्रजासेवा भवन मध्ये नित्य अन्नदान, कंदी श्रीनिवास रेड्डी यांच्या सेवेचे कौतुक। लोक अदालतीचा लाभ घेण्यासाठी मुख्य न्यायमूर्ती वरप्रसाद यांनी जास्तीत जास्त प्रकरणे निकाली काढण्याची सूचना। 2 दिवसांपासून पाऊस सुरू, पिकांना जीवनदान मिळाल्याने शेतकरी आनंदी। या होत्या आजच्या बातम्या। पुढच्या बातमीपत्रात पुन्हा भेटूया। तोपर्यंत पाहत रहा अम्मा न्यूज, सत्तेसाठी जनतेसाठी। नमस्कार।